आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याचा गणित भाग 2 त्याचं पहिलं प्रकरण भूमितीतील मूलभूत संबोध आणि यामध्ये सराव संच 1.1चं उदाहरण आपण सुरू करत आहोत. बघा, खाली दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा. आपल्याला माहिती आहे की अंतर जर दोन बिंदूंमधलं काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय माहित असलं पाहिजे की मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केला म्हणजे आपल्याला दोन बिंदूंमधील अंतर मिळतं. आणि लक्षात ठेवा, अंतर कधीही ऋण नसतं. चला तर आपण सुरुवात करूया. या ठिकाणी बिंदू बी आणि ई मधलं अंतर हवं आहे. मग या अगोदर आपण बिंदू बी चा निर्देशक घेणार. बी बिंदूचा निर्देशक किती आहे? 2. ते आपण लिहूया. बिंदू बी चा निर्देशक किती आहे? 2. बरोबर 2. तसंच दुसरा बिंदू कोणता आहे आपल्याकडे? तो आहे ई. देऊया बिंदू ई चा निर्देशक बरोबर बिंदू ई चा निर्देशक किती आहे आपल्याकडे? हा बिंदू ई, त्याचा निर्देशक आहे 5. त्याचा निर्देशक आहे 5. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की बी चा निर्देशक आहे 2 आणि ई चा निर्देशक आहे 5. म्हणजेच आपल्याला काय की यामध्ये हा जो बिंदू ई चा निर्देशक आहे 5 तो कोणापेक्षा मोठा आहे? तर तो 2 पेक्षा मोठा आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे चिन्ह देणं आवश्यक आहे. जर आपल्याला आता लक्षात आलं की 5 हा 2 पेक्षा मोठा आहे तर बिंदूंमधील अंतर काढण्यासाठी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक आपल्याला काय करावं लागेल? आता वजा करावं लागेल. त्यासाठी आपण काय करणार? म्हणून डिस्टन्स कंसामध्ये आपल्याला लिहावं लागेल डिस्टन्स बिंदू बी आणि ई बरोबर मोठा निर्देशक आपल्याकडे किती आहे? 5. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करा आणि तो आहे 2 बरोबर 5 वजा 2 किती आले? 3. अशा पद्धतीने हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे बिंदू बी आणि बिंदू ई मधलं अंतर 3 एकक. बघा, बी पासून सी पर्यंतचं अंतर 1 एकक, सी पासून डी पर्यंतचं अंतर 1 एकक आणि डी पासून ई बिंदूचं अंतर 1 एकक. म्हणजे एकूण 1, 2 आणि 3 असे हे 3 एकक अंतर आपल्याला या ठिकाणी मिळतंय. ठीक आहे. याच्यानंतर आपण चला लिहून घेऊया आपण एकक असं. त्याच्यानंतर आपण आता दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊया. मित्रांनो, या ठिकाणी बिंदू जे आणि ए मधील अंतर आपल्याला काढून हवं आहे. चला तर आपण लिहूया बिंदू जे चा निर्देशक. हा बिंदू जे त्याचा निर्देशक आहे -2 आणि ए बिंदूचा निर्देशक आहे 1. तर आपण ते उदाहरण सोडवूया. सुरुवातीला बिंदूचे निर्देशक आपण लिहूया बिंदू जे चा निर्देशक बिंदू
बिंदू उकार दुसरा हवा ना, हा बिंदू जे चा निर्देशक बिंदू जे चा निर्देशक किती आहे आकृतीवरून आपण सांगू शकतो. हा बिंदू जे त्याचा निर्देशक आहे -2 लिहिणार आपण या ठिकाणी -2 आणि दुसरा निर्देशक कोणता आहे आपल्याकडे बिंदू ए चा निर्देशक बिंदू ए चा निर्देशक बरोबर. चला तर बिंदू ए चा निर्देशक शोधूया. तो आहे 1 बरोबर. आपण या ठिकाणी घेणार 1. पण या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येतंय की -2 आणि 1 याच्यामध्ये कोणता निर्देशक मोठा आहे. तर लक्षात घ्या आपल्याला माहिती आहे की शून्याच्या उजवीकडे जे निर्देशक असतात किंवा शून्याच्या उजवीकडच्या ज्या संख्या असतात त्या धन असतात आणि डावीकडे या ऋण असतात. मग याच्यामध्ये 1 हा उजवीकडे आहे शून्याच्या, त्याच्यामुळे 1 हा मोठा येईल. 1 मोठा कोणापेक्षा -2 पेक्षा. आणि म्हणून आपण काय लिहिणार म्हणून डिस्टन्स कंसामध्ये कोणता बिंदू बिंदू जे आणि बिंदू ए याचं अंतर बरोबर मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणार. मोठा निर्देशक आहे आपला 1 नियमानुसार वजा पुन्हा -2 आला आहे म्हणून कंसामध्ये कंसात -2 कंस पूर्ण बरोबर 1 हा 1 जसाच्या तसा 1 2 ऋणचिन्ह आहेत. 2 ऋणचिन्हांचा होतो -2 बरोबर 2 आणि 1 3. तर या ठिकाणी आपल्याला हे उत्तर मिळालं आहे एकक. ते आपल्याला मराठीत लिहावं लागेल ना एकक. तर अशा पद्धतीने आपल्याला हे दुसरं उदाहरण कळतं की बिंदू जे आणि ए मधलं अंतर हे किती आलेलं तुमचं 3 एकक. चला मग जे बिंदू हा जे बिंदू आणि हा ए बिंदू याच्यामधलं अंतर बघा हा 1 एकक 1 एकक 1 एकक एकूण मिळून झालं 3 एकक. अशाच पद्धतीने आपण आता तिसरं तुमच्यासाठी चौथ्या उदाहरणाकडे जाऊया. त्यासाठी आपल्याला ही संख्या रेषा लागेल ना, तिला आपण आपल्याला दिसावी यासाठी तिला मी इथे खाली घेऊन येतो या ठिकाणी. ठीक आहे, इथे जाऊया आपण. चला आता या ठिकाणी बिंदू डी डिस्टन्स जे आणि एच मधलं अंतर आपल्याला काढायचं आहे. चला तर जे या बिंदूचा निर्देशक किती आहे तर तो आपण घेऊया. बिंदू जे चा निर्देशक. चला जे बिंदूचा निर्देशक -2 बरोबर -2 बरोबर -2 आणि जसा बिंदू कोणता आहे आपल्याकडे एच. हा एच बिंदूचा निर्देशक आहे -1 बिंदू एच
चा निर्देशक किती आहे? -1. मग आता या ठिकाणी -2 आणि -1 यात मोठा निर्देशक कोणता? तर शून्याच्या डावीकडे जाताना जो निर्देशक शून्याच्या जवळ असेल तो असतो मोठा. म्हणजेच या ठिकाणी -1 हा मोठा असेल -2 पेक्षा. -2 म्हणजेच काय? मग या ठिकाणी आता आपण या दोन बिंदूंमधलं अंतर घेऊया. काय करावं लागेल त्यासाठी आपल्याला? म्हणून डिस्टन्स इन ब्रॅकेट कंसामध्ये बिंदू J आणि H, बिंदू J आणि H मधील अंतर बरोबर मोठा निर्देशक -1, नियमानुसार वजा, पुन्हा -2 म्हणजे 2 वेळेस ऋण चिन्ह आलंय म्हणून कंसामध्ये घेणार आपण कंसात -2 कंस पूर्ण बरोबर. पहिला निर्देशक आहे आपल्याला -1, ऋण होतो +2 बरोबर. आता या ठिकाणी बघा 2 धन आणि 1 ऋण असं जेव्हा असेल त्यावेळेस काय करायचं? मोठ्या संख्येतून लहान संख्या आधी वजा करून टाकायची. 2तून 1 गेला किती राहिला? 1. आणि 2 हा मोठा आहे, धनपरिमेय संख्या आहे ती, त्याच्यामुळे त्याचं उत्तरी -1. आणि मग आपण उत्तराला लिहिणार एकक. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या सराव संच 1.1 मधला पहिल्या प्रश्नाची 3 उदाहरणं आपण सोडलेली आहेत. मित्रांनो, तुम्ही देखील हे समजून घ्या अगोदर आणि त्याच्यानंतर मग उरलेल्या उदाहरणासहित हे उदाहरणं लिहून काढा आणि सोडून घ्या. नंतर आपण संख्या रेषा जिथून आणली होती त्या ठिकाणी आपण तिला पोहोचूया. मित्रांनो, जाऊया आता आपण आपला या सराव संचातील दुसऱ्या प्रश्नाकडे. या ठिकाणी 2 म्हणणार आपण ना. दुसरा प्रश्न आपण सोडवतो. मग काय आहे आपला पहिला प्रश्न? दुसऱ्या प्रश्नामधला पहिला तो आहे x बरोबर 1 आणि y बरोबर 7. परंतु प्रश्नात काय म्हणतायत ते की बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y, तर खालील बाबतीत डिस्टन्स AB काढा. मग या अगोदर आपण काय करणार? या ठिकाणी A आणि B बिंदूचा निर्देशक आपल्याला काढायचा आहे आणि प्रश्नात काय म्हणताय की x हा A चा निर्देशक आहे आणि y हा B चा निर्देशक आहे. चला तर मग आपण आधी A बिंदूचा निर्देशक लिहूया. A बिंदूचा निर्देशक, A चा निर्देशक A चा निर्देशक बरोबर किती आहे? याचा निर्देशक 1 आणि B चा निर्देशक आणि बिंदू B चा निर्देशक किती आहे? तो बरोबर 7. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की येथे 7 हा मोठा आहे कोणापेक्षा? एकापेक्षा. 7 हा एकापेक्षा मोठा आहे आणि मोठा जर लहान मोठा निर्देशक आपल्याला जर समजला तर मग आपल्याला अंतर काढणं अगदी सोपं होतं. म्हणून कोणतं चिन्ह मात्र विसरू नका. म्हणून डिस्टन्स कंसामध्ये आपण कोणता? बिंदू A आणि बिंदू B कंस पूर्ण आणि बिंदू B कंस पूर्ण बरोबर मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा म्हणजे 7 वजा 1 बरोबर 7 वजा 1 किती? 6 एकक. 6 एकक असं त्याचं
आपल्याला उत्तर मिळेल. एकक. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दुसरं उदाहरण घ्यायचं. त्यासाठी आपण या ठिकाणी येऊ. बघा, प्रश्न दुसरा, त्याचं दुसरं उदाहरण. आपण तिसरं घेऊया चला, कारण दोघं ठिकाणी ऋण आहे म्हणून आपण ते घेऊया, किंवा ऋणाचं उदाहरण आपण अगोदरच्या प्रश्नामध्ये सोडलं, आपण हे घेऊया. चला, या ठिकाणी आपण दुसरं उदाहरण घेऊ. या उदाहरणाला आपण मोठं करूया, मोठं अक्षर जरा जाड करूया, आणि आपली आवडती भाषा दुसरं. तर हे उदाहरण आपण सोडूया. दुसरं उदाहरण. हे दुसरं उदाहरण आहे आपल्याकडे. ओके, चला त्याला थोडंसं अंतर देऊ आणि उदाहरण सोडूया. आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला, एक्स निर्देशक हा ए साठी आहे म्हणून हे जाऊया. तर नवीन असलेले आपण बिंदू ए चा निर्देशक बरोबर किती आहे? याचा निर्देशक 6 आणि बिंदू बी चा निर्देशक बरोबर किती आहे? बिंदू बी चा निर्देशक तो आहे -2. मग आता या ठिकाणी 6 आणि -2 याच्यात मोठं कोण? तर माहिती आहे आपल्याला 6 हा मोठा आहे म्हणून 6 इज ग्रेटर दॅन, 6 मोठा आहे. कोणापेक्षा? 6 मोठा आहे -2 पेक्षा. म्हणजे आता आपल्याला क्लिअर झालं की आपल्याला जर आता याच्यातलं अंतर काढायचं आहे तर काय करणार? म्हणून डिस्टन्स कोणता? बिंदू ए आणि बिंदू बी कंस पूर्ण बरोबर मोठा निर्देशक आहे 6 वजा ऋणचिन्ह 2 वेळेस आला आहे म्हणून घेणार कंस वजा 2 कंस पूर्ण बरोबर 6 वजा वजा अधिक 2 बरोबर 6 आणि 2 8 एकक. मराठीमध्ये देऊया आपण ते एकक. अशा पद्धतीने आपण प्रश्न दुसऱ्यामध्ये या 2 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो आपण जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे. बघा, खाली दिलेल्या माहितीवरून कोणते बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान आहेत असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहे. चला तर सोडूया आपण त्याला. या ठिकाणी पी आर बिंदू मधलं अंतर दिलेलं आहे 7 एकक, पी क्यू बिंदू मधलं अंतर दिलेलं आहे 10 एकक आणि क्यू आर या बिंदू मधलं अंतर दिलेलं आहे 3 एकक. मग असं उदाहरण सोडवताना या ठिकाणी आपण काय करणार की दिलेल्या बिंदूच्या मध्ये अंतरामध्ये जे अंतर सर्वात मोठं आहे ते अंतर
इतर दोन अंतरांच्या बेरजे एवढं आहे का ते आपल्याला अगोदर मिळवायचं या ठिकाणी. बघा तर मग आता सुरुवातीला सगळ्यात मोठं अंतर किती आहे आपल्याकडे, PQ. PQ हे सर्वात मोठं अंतर आहे, ते आपण या ठिकाणी मांडूया. चला, डिस्टन्स इन ब्रॅकेट PQ बरोबर किती दिलं आपल्याला, 10. आणि उरलेले दोन अंतर डिस्टन्स PR कंस पूर्ण बरोबर, सॉरी उरलेलं दुसरं अंतर कोणतं आहे तर त्यांची बेरीज करू आपण, अधिक डिस्टन्स QR कंस पूर्ण बरोबर. बघा आता PR, या PR चं अंतर किती आहे, PR चं अंतर आहे 7, हे आपण इथे मांडणार 7. आणि QR, या QR चं अंतर किती आहे 3, मग येथे म्हणणार आपण अधिक 3 बरोबर 10. 7 आणि 3 10. तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी जे PQ चं अंतर आहे ते 10 आणि PR आणि QR च्या अंतरांची बेरीज केली तर 10. दोघांचे अंतर कसे आहेत, सारखेच आहेत. म्हणजे आपण इथे काय लिहिणार मग, हा डिस्टन्स PQ, डिस्टन्स या ठिकाणी आपण लिहूया, डिस्टन्स PQ कंस पूर्ण बरोबर डिस्टन्स PR कंस पूर्ण अधिक डिस्टन्स कंसात QR कंस पूर्ण. म्हणजे ज्या वेळेस जे सर्वात मोठं अंतर आहे ते अंतर इतर दोन अंतरांच्या बेरजेच्या एवढंच आहे, याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो की हा जो बिंदू R आहे, सॉरी P बिंदू जो आहे, PQ चं अंतर 10, PR चं अंतर आणि QR चं अंतर 7, या दोघांमध्ये सामायिक कोणता आहे, R बिंदू आहे. बघा R बिंदू हा सामायिक आहे, म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो की बिंदू R हा कोणत्या दोन बिंदू दरम्यान आहे, बिंदू R हा बिंदू कोणता, इथे R आपला इंग्रजीचं नाव होता ना, बिंदू R हा बिंदू P आणि कोणता बिंदू Q यांच्या दरम्यान आहे, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. अशाच पद्धतीने आपण दुसरे उदाहरण बघूया. दुसऱ्या उदाहरणासाठी आपण पुस्तकाकडे जाऊया. या ठिकाणी आपण हे दुसरं उदाहरण बघूया. मित्रांनो,
हे जे उदाहरण आहे या उदाहरणाला आपण एका अक्षराला उंची देऊया. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता या ठिकाणी परत काय, तर मोठं अंतर कोणतं आहे? मोठं अंतर आहे RS आणि दोन लहान अंतर कोणते आहेत? ST आणि BR. मग इथे आपण सगळ्यात मोठं अंतर अगोदर मांडूया. काय आहे ते? डिस्टन्स कंसात RS कॅपिटल R कॅपिटल S कंस पूर्ण बरोबर 8 एकक दिलेले आहेत. त्याच्यानंतर उरलेले दोन अंतर डिस्टन्स ST कॅपिटल S कॅपिटल T कंस पूर्ण अधिक डिस्टन्स कंसामध्ये कोणतं आहे दुसरं अंतर? RT कॅपिटल R कॅपिटल T कंस पूर्ण बरोबर त्याचं अंतर, दोघांचं अंतर STचं अंतर किती आहे? 6 एकक अधिक RTचं अंतर आहे 4 एकक बरोबर 6 आणि 4 किती होतात? 10. आता तुमचं लक्षात येईल की या ठिकाणी RSचं अंतर 8 आणि उरलेले दोन अंतर आहेत त्यांची बेरीज आहे 10. तर दोन्ही अंतर एकमेकांच्या बरोबर नाहीत, म्हणजे आपण काय लिहिणार? डिस्टन्स RS इज नॉट इक्वल टू. आता हे एकमेकांच्या बरोबर नाहीत. आता इथे आपण हे चिन्ह कसं दाखवणार? बरोबर, इथे बरोबर दाखवल्यानंतर याच्यावरच आपण क्रॉस घेणार. समजा पुन्हा बरोबर म्हणूया आपण. हे बरोबर नाहीत. हे बरोबर नाही म्हणजे डिस्टन्स ST कंस राहिला अधिक डिस्टन्स कोणतं? RT. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि मग या ठिकाणी यापैकी आपण असं म्हणणार की बिंदू RST ना, बिंदू R, बिंदू S आणि बिंदू T यापैकी कोणताही बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान नाही. यापैकी कोणताही बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान नाही. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नातले दोन उदाहरणं आपण या ठिकाणी सोडलेले आहे. आता जाऊया आपण चौथ्या प्रश्नाकडे. मित्रांनो, एका संख्यारेषेवर ABC असे बिंदू आहेत की डिस्टन्स AC 10 सेंटीमीटर
CB 8 सेंटीमीटर, तर AB काढा आणि सर्व पर्यायांचा विचार करा, असं त्यांचं म्हणणं आहे. हा प्रश्न आपण पुढच्या तासाला घेऊ. त्या ठिकाणी आपण थांबूया.